₹15,12,000 रुपये किमतीच्या प्रतिबंधित सुगंधित तंबाखूसह 2 इसमांना मुद्देमालासह केले जेरबंद। नाशिक अंबड MIDC चुंचाळे पोलीस चौकीची धडाकेबाज कामगिरी। अंबड MIDC चुंचाळे पोलीस चौकीचे पोलीस नाईक समाधान चव्हाण यांना गुप्त माहितीच्या आधारे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने गरवारे फाटा मुंबई आग्रा हायवे अंबड नाशिक या ठिकाणी सापळा लावला असता दिनांक 29/5/2024 रोजी पहाटे 2:55 एक संशयित आयशर ट्रक क्रमांक CG04 NW 9076 मिळून आला। नमूद आयशर ट्रकची पाहणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेली सुगंधित तंबाखू मिळून आली। सदरबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी श्री PS पाटील यांना माहिती दिली असता त्यांनी सदर मुद्देमालाची पाहणी करून एकूण ₹15,12,000 रुपये किमतीची मिराज कीर कोकिल छाप तंबाखूचे एकूण 180 बॉक्स, प्रत्येक बॉक्समध्ये 42 पाउच 2 पंचासमक्ष पंचनामा करून ताब्यात घेतले। तसेच महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेली सुगंधित तंबाखूची विक्रीसाठी वाहतूक करणारे इसम नामे सीताराम रुमजा मकवाणी वय 46 वर्ष राहणार वार्ड नंबर 19 खरगोन आशापुरा मध्य प्रदेश, बबलू धनसिंग मकवाणी वय 19 वर्ष राठी गडीगाव मेरवार थाना खरगोन आशापुरा मध्य प्रदेश यांना ताब्यात घेण्यात आले। अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी PS पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून अंबड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला। सदर कामगिरी माननीय पोलीस आयुक्त सो श्री संदीप कर्णिक नाशिक शहर, माननीय पोलीस उप आयुक्त सो परिमंडळ 02 श्रीमती मोनिका राऊत सो, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त सो श्री शेखर देशमुख, प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांची सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार व अंमलदार पोलीस नाईक समाधान चव्हाण, पोलीस शिपाई जनार्दन ढाकणे, पोलीस शिपाई अनिल कुऱ्हाडे, पोलीस शिपाई किरण सोनवणे, पोलीस शिपाई श्रीहरी बिराजदार, पोलीस शिपाई सुरेश जाधव, पोलीस शिपाई दिनेश नेहे, पोलीस शिपाई अर्जुन कांदळकर, पोलीस शिपाई हेमंत आहेर यांनी केली आहे। माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक, माननीय पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका राऊत मॅडम, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री शेखर देशमुख साहेब यांनी अवैध धंद्यावर कारवाई करण्याबाबत वेळोवेळी सूचना दिलेल्या होत्या। आज दिनांक 29/5/2024 रोजी पहाटे महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित तंबाखू हे याची वाहतूक होणार असल्याबाबतची गोपनीय माहिती पोलीस शिपाई समाधान चव्हाण यांना मिळालेली होती। सदर माहितीच्या आधारे कारवाई करण्याकामी गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार आणि पथक यांना सूचना दिलेल्या होत्या। त्यानुसार त्यांनी कारवाई करून एकूण ट्रक्स 15,12,000 रुपये किमतीचा मुद्देमाल सुगंधित तंबाखू हे हस्तगत केलेले आहे। अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी यांना माहिती देऊन त्यांच्यापूर्वी सदरची कारवाई करण्यात आलेली आहे। महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड, नाशिक।